5 ते 6 दिवसांपासून रायगडसह राज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता विविध भागात दिसू लागला आहे. दरडी कोसळणे, झाडे उन्मळून पडणे अशा घटनांमध्ये वाढ होत असून रविवारी सकाळी खोपोली शहरातील सुभाषनगर परिसरात डोंगराचा काही भाग कोसळल्याने डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सुभाषनगर हा परिसर अनेक वर्षांपासून दरड प्रवण क्षेत्र म्हणून शासनाने घोषित केला आहे. मात्र या परिसरातील नागरिकांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाबाबत अद्यापही कोणताही ठोस निर्णय झालेला नसल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली. असं सांगणार की जी दरड कोसळली ती आज 21 वर्ष झाली. मला 21 वर्ष झाली इथे राहून. तर माझं एवढंच म्हणणं आहे प्रशासनाला की जी दरड कोसळते त्याचा लवकरात लवकर आपण निर्णय घ्यावे. कारण की हीच परिस्थिती नेहमी झाली तर लोकांना खूप त्याचा त्रास होणारच. पहिली गोष्ट, जी स्थलांतर लोक आहेत त्यांचा विषय खूपच गंभीर आहे आणि जी आपल्या रेंटने राहतात त्यांचा पण खूपच मोठा विषय आहे. तर माझं एवढंच म्हणणं आहे प्रशासनाला की लवकरात लवकर तुम्ही डोंगराचं जे आजची परिस्थिती झाली त्यांना लवकरात लवकर तुम्ही त्याच्यावर काहीतरी निर्णय घ्यावा, हाच माझा म्हणणं. नागरिकांच्या म्हणण्यानुसार दरवर्षी पावसाळ्यात 4 महिन्यांसाठी त्यांना आश्रम, मंदिर किंवा इतर सुरक्षित ठिकाणी हलवले जाते. मात्र पावसाळा संपल्यानंतर उर्वरित काळात प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप त्यांनी केला. गेल्या अनेक वर्षापासून हा विषय प्रलंबित आहे. जवळपास नाही बोलले तरी 20-25 वर्ष झाली हा विषय प्रलंबित आहे. नगरपालिका आम्हाला नोटीस पाठवते, सगळ्या गोष्टी करते, पण कुठली ठोस उपाययोजना करत नाही. निधी तरतूद करायला सांगितली, निधीचा अभाव म्हणून सांगितलं, मध्यंतरी सांगितले की 3 कोटी रुपये मंजूर झाले, पण तो निधी काय आजपर्यंत आम्हाला कुठे दिसला नाही. आता ह्या लोकांचं जे स्थलांतर केलं यांनाही भीती आहे. तर आमचं स्थलांतर मागच्या टायमाला कॉलनीच्या रूम मध्ये केलं होतं, आता मंदिरात केलंय. उद्या आम्ही रूम खाली करून गेलो आणि नगरपालिकेने तर आमच्या घराला नोटीस लावली आणि सांगितलं का ही घरं धोकादायक आहे आणि पुन्हा तुम्ही राहू शकत नाही. हा गरीब वर्ग आहे, आमचा विचार कामगार वर्ग आहे, तो बाहेर जाऊ शकत नाही. आताच्या कंडिशनला तो बाहेर रूम घेऊ शकत. आता आमची 4थी पिढी या ठिकाणी राहत आहे. आमचं म्हणणं मागे असं होतं की बाबा याचा काहीतरी उपाययोजना करा तुम्ही या विषयावर. आणि ह्या गोष्टीला पूर्णपणे मी नेहमीप्रमाणे बोलल्याप्रमाणे पूर्णपणे नगरपालिका प्रशासन जबाबदार आहे. कारण त्यांनी या ठिकाणी ह्या मातीचा मागच्या वेळेला काढून पूर्णपणे ह्या डोंगराचा भाग हा भुसभुशीत केलेला आहे आणि आजची घटना त्यामुळेच घडलेली आहे. आम्हाला तात्पुरते नव्हे तर कायमस्वरूपी पुनर्वसनाचा तोडगा हवा आहे. एखाद्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला. या घटनेनंतर सुभाषनगरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून शासनाने तातडीने पुनर्वसनाचा निर्णय घ्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली.